नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर डाळिंबी बागेमध्ये मधमाशाचं प्रमाण खूपच कमी होतं. मग असे मधमाशीचे पेट्या आम्ही मागवल्या आहेत. तर ह्या पेट्या कशा असतात, यातील माशा कशा काम करतात आणि कोणती माशी निवडावी याच्या संदर्भात हा व्हिडिओ काढतो मित्रांनो. मित्रांनो, ही जे आपल्याकडे जे आपले सोलापुराकडे आग्या मावळ म्हणते, ते आग्या मावळ त्याच्या ह्या माशा असतात मित्रांनो. एक आग्या मावळाची माशी आणि 2 नंबरची सातारा माशी. सातारा माशी जी असते ही एकदम छोटी छोटी असते मित्रांनो. परंतु थंडीच्या दिवसामध्ये सातारा माशी ही म्हणजे एकदा का अशा पेट्यातनी सातारा माशी आणली आणि ती जर सोडली तर ते रिटर्न काही येत नाही मित्रांनो. तेव्हा आग्या मावळाची माशी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला खूप महत्त्वाची ठरते मित्रांनो. आता काय झालेलं आहे, काल संध्याकाळी मी पेटी मागवलेली आहे आणि मित्रांनो ह्याचं वैशिष्ट्य काय असतं की ह्या ट्रान्सपोर्टमध्ये ज्या मधमाशा येतात त्याच्यामध्ये मेलेल्या माशा भरपूर ह्याच्यात माशा मरतात ट्रान्सपोर्टमध्ये. तेव्हा पहिल्या दिवशी हे ज्या माशा आहेत चांगल्या माशा की त्यांना ते जे मेलेल्या माशा आहेत त्यांना बाहेर काढून फेकण्याचं काम करतात मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर एक जवळपास 30-35 माशा त्यांनी बाहेर आणून फेकून दिलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी ज्या काय ट्रान्सपोर्टमध्ये माशा मेलेल्या असतात त्या माशा, मेलेल्या माशा ह्या चांगल्या माशा त्यांना बाहेर काढून टाकतात. आणि आता तुम्ही पीटी शेजारी जर, आता आवाज काय तुम्हाला येणार नाही, जर पीटी शेजारी तुम्ही गेला तर एकदम असं करून असा आवाज चाललेला आहे, पंखांचा आवाज भरपूर येत आहे. याचा अर्थ जी काय मेसेज गेलेला आहे, सुरुवातीला पेटी आणल्या आम्ही इथून ते पिशवी काढली होती तेव्हा भरपूर माशा अशा बाहेर पडल्या. 1 तास 2 तास माशा अवतीभोवती फिरून पुन्हा याच्यामध्ये गेल्या. म्हणजे थोडक्यात आता हा सिग्नल, आवाजाचा संकेत असा की ह्या ज्या काय माशांनी बघितलं आहे ते आता मेसेजद्वारे ते आत सांगायला लागले आहेत, नवीन लोकेशन आहे म्हणजे त्यांच्या भाषेत. तर सुरुवातीला पेटीभोवती भरपूर असा आवाज येतो. तर तो हाच की तो इन्फॉर्मेशन शेजारी जी काय आहे त्याची इन्फॉर्मेशन मासे एकमेकाला द्यायला लागतात मित्रांनो. ही पीटी सेट व्हायला जवळपास 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागतो. तेव्हा फ्लावरिंग म्हणजे 10% फ्लावरिंगच्या आसपास आल्यानंतरच आपण या माशा घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर इथं बघा पाण्याने भरलेला डेरा ठेवलेला आहे, त्याच्यानंतर गोळ पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काट्या टाकल्या आहेत जेणेकरून माशा बुडणार नाहीत. त्या काठीच्या साहाय्यानं ते गोळ पाणी किंवा पाणी पितील. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.